कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लेकरा कुठे गेलाय कोणाला माहिती. अगं सांगून जाता येत नाही त्याला. तेच ना, दादानी सांगितलं तरी गेला ग तो. वहिनी तुला असं नाही वाटत त्याला फोन येणं खूप जास्त झालाय म्हणून? नाही पण कोणाशी बोलतो हे आपल्याला कळायला नको का वहिनी? सतत काय कोणाशी बोलत असतं? टेन्शन वाढवू नका. टेन्शन नाही वाढवत. ए बाबा त्या अखिलला फोन लाव. ताबडतोब बोलून घ्यायचे. लाव लगेच लाव. काय झालं? रिंग होते. काय ग बाई दे. लावलंय आई. हो बोल दे तशी. हा मी बघतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. काय रे? दादा काय उचलत नाही. काय? अरे उचलत नाही. काय झालं बोल ना. हे उचलत नाहीये. अगं रिंग होते उचलत नाहीये. मोठ्याने बोल ना पण. अगं जयश्री, तू त्या अखिलचा राग भास्करवर का काढतेस? मी काय रागवलेली नाहीये. मी फक्त विचारलं त्याला. असं अखिल काका अरे लवकर ये, आज तुझी चांगलीच वाट लागणार आहे. टेक्स्टच करते. आई अहो हे बघा अखिल इकडे. अगं वसुंधरा तू इथे कशी काय? आपण डायरेक्ट दुकानात भेटणार होतो ना. हा सगळा काय प्रकार आहे मला कळेल का जरा? आणि काय ग तू कशी काय ह्याच्या बरोबर? आणि तू असंच गायब व्हायचं का हवेत कुठेतरी? सांगून जाता येत नाही. आई मीच फोन केला होता अखिल भाऊजींना. ते काय झालं, वाटेत माझी गाडी बंद पडली आणि म्हणून ते घ्यायला आले मला इथे. हो वहिनीने फोन केला मग निघालो मी. आता इतकं ऊन आहे आणि रस्त्यामध्ये वहिनी एकटीच होती, मग गेलो लगेच. सॉरी मी सांगून जायला हवं होतं का? एक मिनिट, तुम्ही काही वेगळा विचार केला का आई? बाबा त्या मस्त प्रकरण पेटलं होतं. वहिनीने टॉप गिअर पण टाकला होता, पण ही आली सगळ्याची माती झाली. अरे पण तो भास्कर तुला इतके फोन करतोय तर एक फोन घ्यायचा ना त्याचा. इकडे काय झालं, तुझ्या मातेचा वरच्या पट्टीतला सूर लागला होता. सॉरी. बरं वसुंधरा, तू सहजच आली होतीस की काही काम होतं? ते मला तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं होतं. खरं तर म्हणूनच मी इथे आले. बर अगं बोल ना मग. ही सगळी माणसं आपलीच आहे, बिंदास बोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.